रामराम मंडळी. निफ्टीच्या विकली अनालिसिस मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मध्ये एक दोन आठवडे मला वाटतं की खंड पडला. काही दुसऱ्या अति महत्वाच्या कामात मी बिझी होतो, त्यामुळे मला अपडेट देता आला नाही. सो लेट्स बिगिन. विकली चार्टवर जर का पाहिलं तर ही एक वेव आहे, ही त्याची करेक्शन आहे आणि ही दुसरी वेव चालू आहे. आता या वेवची ही काहीतरी मायनर करेक्शन चालू आहे, जी गेली आठवड्याभर घडली आणि लगेच लोकांच्या तोंडचं पाणी पडलं. पण तसं वस्तुतः काहीच नाहीये. ट्रेंड हा अपच आहे. हिथेही तशी करेक्शन एकदा झाली होती, ग्रीन कॅन्डल टाकल्या, आता परत करेक्शन झालीये, आता परत तो ग्रीन कॅन्डल टाकेल. त्याचं टार्गेट पण मी कॅल्क्युलेट करून लिहून ठेवले, 28,268. So as far as weekly charts are concerned, Nifty is going to go up. तुम्ही पाहिलं तर निफ्टीच्या कालच्या कॅन्डलच्या लोला त्यांनी बरोबर EMA 9 वर सपोर्ट घेतलाय. पण अजून एक गोष्ट महत्वाची घडलीय, ह्या सगळ्या ग्रीन बुलिश कॅन्डल नंतर विकली चार्टला पहिल्यांदा डोजी पडलाय, रेड. सो इथून ही हॅकिनॅशीचं प्रिन्सिपल असं सांगते की इथून विकली चार्ट खालच्या बाजूला वळू शकतो. पण किती जाईल तो, तर ही जी एक लाईन आहे इथं अशी, समजा आपण एक अशी लाईन काढली, ही अशी एक मी लाईन काढली अजून एक, तर ह्या लाईनवर तो जोपर्यंत जातोय तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ह्या लाईनच्या खाली जेव्हा क्लोज देईल तेव्हा मात्र चित्राचा सगळ्या वेगळा विचार करावा लागेल. तर त्यामुळे माझ्या तरी मते आता काही अजून बिघडलं नाहीये. उलट वी हॅव अन अपॉर्च्युनिटी टू बाय ऍट लोअर लेवल. डेली चार्ट कडे वळूया. डेली चार्टनी पण सपोर्ट घेतलाय, पण तो EMA 55 वर घेतलाय. आणि ही एक मी काहीतरी चॅनलची लाईन काढली होती, आता ही लाईन तर ब्रेकच झाली, तिचा काहीच प्रश्न नाही. आणि ही जी लाईन आहे हिची थोडीशी आपण पोझिशन चेंज करू, अशी. ओके. आता डेली चार्टवर जोपर्यंत निफ्टी ह्या लाईनच्या वर राहतीये किंवा एखाद दोन वेळा लो पोस्ट करेल, क्लोज पोस्ट करेल, पण परत वर आली तर डेली चार्टवर पण निफ्टी वरच जाणार आहे असं दिसतंय. आवरली चार्ट. आवरली चार्टला मात्र EMA 55 टोटली डाऊन आहे. तर ते EMA 55 जोपर्यंत वर वळत नाही तोपर्यंत करेक्शन फेज मधनं निफ्टी बाहेर येणार नाही. त्यामुळे ही जी मुवमेंट काही शेवटी फ्रायडेला चालू झालीये ती कंटिन्यू होऊन निफ्टीने ह्या EMA 55 ला कट करून त्याच्या वर जायला पाहिजे. आता जे चित्र आपण आपल्या गिफ्ट निफ्टीच्या थ्रू पाहतोय ते असं आहे की आपला निफ्टी 25,589 ला क्लोज आहे आणि गिफ्ट निफ्टी आता 25,656 654 असा ट्रेड होतोय. म्हणजे खालचे 11 पॉइंट आणि वरचे 50 पॉइंट, 11-50 61 62 पॉइंट गिफ्ट निफ्टी आता आपल्या फ्युचरच्या क्लोजिंगच्या वर आहे. ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे आज मार्केट वर जाण्याकरता. नंतर 15 मिनिटाची कॅन्डल, इथं पण तोच प्रकार आहे. EMA 55 जी आहे ती टर्न व्हायला पाहिजे आणि EMA 55 ला शेअरनं वरच्या दिशेने क्रॉस करायला पाहिजे. नंतर 8 मिनिटाची कॅन्डल, येस 8 मिनिटाला EMA 55 स्लाइटली का विना पण वळलेलं आहे आणि शेअर आता त्याच्या वर आहे, निफ्टी वर आहे त्याच्या. 5 मिनिटाची कॅन्डल, 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये पण इथंच दिशा चेंज झालेली आहे आणि इथून तो वर चाललाय आणि निफ्टी पण त्याच्या वर आहे. आणि शेवटची आपली 3 मिनिटाची कॅन्डल, 3 मिनिटाची कॅन्डल अजून वरच चालू आहे
EMA 55 वर आहे आणि निफ्टी पण त्याच्या वर आहे. म्हणजे 3, 5, 8 आणि 15 हे सगळे दर्शवत आहेत की आज सकाळी मार्केट नक्कीच वर जाईल. मग पुढे आवरलीचा ट्रेंड चेंज झाला तर मग आणखीन वर जाईल आणि मग कॉरेस्पॉन्डिंगली डेलीचा ट्रेंड चेंज झाला आणखीन वर जाईल, विकलीचा ट्रेंड झाला आणखीन वर जाईल. हे जर का घडलं नाही तर 3, 5, 8, 15 हे हळूहळू EMA 55 खाली दाखवतील लोअर साईडला, थोडक्यात नांग्या टाकतील, सगळं मार्केट परत खाली जायला लागेल. आता आपल्या सॉफ्टवेअर मध्ये 30-40 DMA अप आहे, 200 DMA अप आहे. म्हणजे जे दोन सायकोलॉजिकल बॅरियर आहेत ते दोन्ही अप आहेत. इंट्राडे अप आहे आणि MA क्रॉसओव्हर अप आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4 मतं तेजीला पडलेली आहेत आणि 3 मतं ही मंदीला पडलेली आहेत. सो इथं 4 वर्सेस 3 न आपलं सॉफ्टवेअर असं सांगतंय की निफ्टी वर जाईल. फ्युचर मध्ये फक्त इंट्राडे अप आहे, बाकी सगळं डाऊन आहे. इव्हन ओपन इंटरेस्ट पण शॉर्ट बिल्टअप बेरिश आहे. आज ओपन इंटरेस्ट वर गेलं आणि निफ्टी पॉझिटिव्ह झाली तर हे उद्याला आपल्याला लॉंग बिल्टअप बुलिश असं बघायला मिळेल आजच्या एंड ऑफ द डेच्या चार्टवर. सो ही झाली ओव्हरऑल आजची हे. एक नजर टाकूया आपल्या बेस्ट बायवर. बेस्ट बाय मध्ये बऱ्यापैकी म्हणजे 13 शेअर आहेत. त्यामुळे जेव्हा खऱ्या अर्थाने मंदी चालू असते तेव्हा बेस्ट बाय मधले शेअर्स इतके कमी होतात की सॉफ्टवेअर तुम्हाला बाईंगची काही अपॉर्च्युनिटीज देत नाही. तर इथं 13 म्हणजे त्यामध्ये बऱ्यापैकी शेअर आहेत. पहिला शेअर कुठला आहे तो आपण एक जस्ट बघूया. एंजल वन ब्रोकिंग कंपनी, त्याला काय मरणच नाही म्हणा. तुम्ही जेवढं ट्रेडिंग करताय तेवढं त्यांना प्रॉफिट होतं. इथं बाय आलेला आहे, हा स्टॉप लॉस आहे. नंतर ही त्याची टार्गेट्स आहेत. RRR 1.7 आहे आणि TF 11 आहे. TF 11 म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करता हा शेअर खूप चांगला आहे. तुम्ही जर का 2616 ला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली तर 2904 चा भाव तुम्हाला नजीकच्या काळात निश्चित मिळेल असं TF 11 सांगतं. हे मी एका शेअरचं तुम्हाला सांगितलं. अर्थातच बाकीच्या शेअर्स तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये बघा. तुमच्याकडे जर का आमचं सॉफ्टवेअर नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर आपण त्या दृष्टीनं वाटचाल पुढे चालवू आणि तुम्हाला हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देऊ. याच्याबरोबर अल्गोचं पण आपण सगळं केलेलं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात उत्तम रिझल्ट दिलेले आहेत, पण त्याविषयी आता मी काही बोलत नाहीये. आपण आजची मीटिंग इथं संपवूया. सो तोपर्यंत जय रामजी की, राम राम अँड खुदा हाफिज.